नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर चला मैत्रिणींनो, आज आपण छान असं चिकन आणलेलं आहे। हे बघा, छान असं कापून बिपून आणलेले चिकन। तर आज आपण काळ्या चिकनची भाजी बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी आपण पहिलं काय करणार आहोत, हे चिकन असं स्वच्छ मस्त असं धुवून घेणार आहोत। धुतल्यानंतर याला हळद मीठ आणि तेल लावणार आहोत शिजण्यासाठी। तर चला आता आपण चिकन धुवून घेणार आहोत। 4 ते 5 पाण्याने चिकन धुणार आहे स्वच्छ, आणि म्हणजे 4 ते 5 पाण्याने चिकन धुतल्याने वास सगळा निघून जातो आणि स्वच्छ आणि चांगलं लागतं खायला बी। तर आता बघा, आपण चिकन धुवून आणि स्वच्छपैकी त्याला मीठ हळद हे लावणार आहोत। हे बघा मैत्रिणी, स्वच्छ असं चिकन हे 4 ते 5 पाण्याने धुतलं आहे आणि एकदम स्वच्छ प्रकारे। तर आता चला मैत्रिणी, आपण त्याला पुन्हा एका पाण्याने धुणार आहोत। तर हे बघा, असं धुवून सर्व एका ताटात आपण टाकलेलं आहे। साधी सोपी आपण काळ्या मसाल्याची आज चिकनची भाजी बनवणार आहोत। तर हे बघा, आता किती छान असं मस्त धुतलं आहे। तर चिकन कसं शिजायला लावता आणि कसं शिजायला लावता आणि कशा प्रकारे टेस्टी लागतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता हे आपण चिकन असं स्वच्छ धुतलेलं आहे। तर प्रथम आपण त्याच्यामध्ये असं मीठ टाकणार आहोत। आता हे मीठ टाकलं आहे। त्याच्यानंतर आपण हे हळद टाकणार आहोत। हळदीनंतर आपण हा कांदा टाकणार आहोत। कांदा का टाकायचा? कांद्यामुळे चिकनचा वास येत नाही आणि हळदीमुळे चिकनचा वास येत नाही। कांद्यामुळे चविष्ट होतात। मीठ आणि कांदा याच्यामुळे चवदार लागतं चिकन, आणि हळदीमुळे चिकनचा वास नाही। आणि वरून असं एक तेलाची धार टाकायची थोडंसं। आता हे चिकन आपण छान असं शिजायला लावणार आहे आणि असं सर्व असं कालून घ्यायचं त्याला, पूर्ण हे चिकनला असं सोडून द्यायचं। हळद मीठ आणि तेलामुळे लवकर शिजतं चिकन। तर हे बघा, असं फ्रेश आता आपण केलेलं आहे। असं मस्तपैकी चिकनला आपण तेल हळद मीठ लावलेलं आहे आणि कांदा। तर आता आपण चिकन शिजायला लावणार आहोत, साधं आणि सोपं। हे बघा मैत्रिणींनो, आता आपण छान असं चिकन शिजायला लावणार आहोत। परत एकदा त्याच्यात तेल टाकणार आहोत। तेल टाकल्यानंतर हे बघा, आता चिकनचा तडका देणार आहोत तेलाला। आता हे सर्व असं मस्त असं चिकन शिजायला लावणार आहोत। हे बघा, आता छान असं हलवून घेऊ आणि मस्त आता झाकण लावून याला शिजायला लावून देऊ कुकरवर। तर हे बघा मैत्रिणी, आपण छान असं आता चिकन शिजायला लावलेलं आहे आणि चिकनची काळी भाजी बनवणार आहोत। तर काळी भाजी चिकनची कशी बनवता मी ती तुम्हाला दाखवणार आहेत। तर चला आता आपण चिकनच्या काळ्या भाजीसाठी मसाला कसा काढला दाखवते तुम्हाला। हा बघा, चिकनच्या काळ्या भाजीसाठी मी मसाला काढलेला आहे। तुम्हाला मसाल्याच्या 2 पिवळ्या मसाल्याचे काळ्या मसाल्याची रेसिपी मी टाकलेलीच आहे। तर आज मी काळ्या मसाल्याची चिकनची भाजी अशी छान अशी बरबट्टासारखी करणार आहे। तर आता त्याच्यासाठी हा मसाला काढलेला आहे। मसाला तुम्हाला मी दाखवलेलाच आहे कोणत्या पद्धतीचा। आता हा मसाला मिक्सरमध्ये मी वाटून घेणार आहे आणि या मसाल्यापासून चिकनची भाजी अशी झणझणीत आणि चमचमीत काळ्या मसाल्याची मी करणार आहे। तर चला मैत्रिणी, ह्या पद्धतीने तुम्ही बघून घ्या। चिकन कसं शिजायला लावलं त्या पद्धतीने शिजायला लावा आणि भाजी कशी बनवते त्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा, खाऊन बघा। चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका। तर चला मैत्रिणी, आता मी मसाला वाटत आहे, मिक्सरमध्ये वाटत आहे। काळी चिकनची बनवत आहो, कशी बनवतात ती मी तुम्हाला दाखवत आहे मैत्रिणी। तर हे बघा, असं छान असं आता पातेलं आपण ठेवलेलं आहे। गॅसवर आपण तेल टाकणार आहोत। मस्तपैकी असं राईचं तेल टाकलेलं आहे। आता छान असा हा थोडा मसाला टाकलेला आहे लाल, थोडा हा काळा मसाला टाकलेला आहे
आणि ही बघा ह्या 2 पुड्या टाकलेल्या आहेत, साध्या आणि सोप्या. आता मस्त छान असा आपण तो मसाला असा हलवून घेणार आहोत तेलात फ्राय. आता हा तेलात मसाला टाकल्यानंतर फ्राय केला तो जळतो लवकर, म्हणून त्याच्यासाठी लवकरात हा आपला काळा मसाला आपण सोडणार आहोत. तर आता हा आपला काळा मसाला आपण टाकलेला आहे मैत्रिणी. तर छान असा मस्त असा हलवून घ्यायचा ह्या पद्धतीने. काळ्या मसाल्याची झणझणीत आणि चमचमीत तोंडाला चव वाढवणारा काळ्या मसाल्याचं मस्त चिकनची भाजी. तर कशी मटणाची भाजी मी कोड्यास बनवत आहे चिकनचं, तर बघा ह्या पद्धतीने तुम्ही कोड्यास बनवून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधं सोपं आपलं हे बघा. असं चांगला मसाला हलवून घ्यायचा. मसाला जर चांगला शिजला तर भाजी चवदार होते, मसाला जर चांगला नाही शिजला तर भाजी चवदार होत नाही. त्यासाठी असा गरा मसाला छान असा हलवून घ्या. मसाला गदा झाल्यानंतर त्याच्यात आपण मसाल्याचं पाणी टाका. जे आपण पाणी मसाला धुवून घेतल्यानंतर पाणी निघतं ते पाणी त्याच्यात टाकायचं आणि पुन्हा एकदा मसाला चांगला शिजून द्यायचा. तर हे बघा आपण मिक्सरमध्ये दळलेलं ते पाणी आता आपण टाकलेलं आहे मसाल्याचं. पुन्हा एकदा आपण छान असा हलवून घेतलेला आहे आणि छान असा मसाला पुन्हा एकदा शिजून घेणार आहोत आपण. अशी लाल तरी येऊपर्यंत. लाल तरी आल्यानंतर आपण मसाल्यात हे बघा अशी तरी यायला सुरुवात झालेली आहे. तर मग अशी तरी आल्यानंतर आपण मसाल्यात चिकन मटण टाकायचं. मटणाला बी हाच वापरायचा, बोकड्याच्या मटणाला व चिकनला बी. तर मी मसाला बी कसं तयार केलेला तो बी दाखवलेला आहे. तर चला आता मस्त आता आपण चिकन त्याच्यात टाकणार आहे. आपला हा मसाला चांगला गदा शिजलेला आहे. हे बघा असं पुन्हा एकदा हलवून घ्यायचा. आता आपण हे मसाल्यात काय टाकणार आहे मैत्रिणी, चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहे, कारण कालवून आळणी लागायला नको. तर हे बघा असं हलवून घ्यायचं, म्हणजे मसाला आळणी असला तर भाजी सर्व आळणी लागते. तर त्याच्यासाठी तर हे बघा असं छान असा मसाला शिजला आहे. चला आता आपण चिकन टाकूया. ह्या पद्धतीने असं सर्व चिकन त्याच्यात टाकून घ्यायचं. तर हे बघा मैत्रिणी आता आपण सर्व चिकन टाकलेलं आहे. असं छान असं हलवून घ्यायचं. तर हे बघा अशी झणझणीत आणि चमचमीत अशी मस्त आपली चिकनची भाजी काळ्या मसाल्याची झालेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही भाजी बनवा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी आणि सोपी आपली चिकनची काळी भाजी कशी बनवली आहे मी ती तुम्हाला दाखवलेली आहे. परत एकदा छान असं हलवून घ्या आणि आता त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत शिजण्यासाठी, उकळण्यासाठी. हे बघा मस्त अशी चिकनची पातळ भाजी भाताबरोबर खायला काळ्या मसाल्याची भाजी. साधे आणि सोपे. तर या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही बनवून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. चला आता भाजीला उकळी येत आहे, आपण ताट ठेवणार आहोत उकळी येण्यासाठी. हे बघा मैत्रिणी छान असं आपण चिकन सूप काढलेलं आहे लहान बाळांसाठी आणि लहान मुलांसाठी किंवा म्हाताऱ्या माणसासाठी. हे आळणी चिकन सूप बाळांसाठी तरी खूप छान असं चिकन सूप असतं. याने दूध बी येतं आणि मुलांना पौष्टिक आहार म्हणून लहान मुलांना हे चारतात भातावर. तर हे बघा चिकन सूप मी कसं तयार केलेलं आहे ते बी तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर हा चिकन सूप आणि आपली काळ्या मसाल्याची भाजी आता तयार
झालेली आहे. तर हे बघा किती छान अशी मस्त भाजी उकळत आहे, घमघमाट सुटलेला आहे. तर चला आता चिकनची भाजी तयार झालेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही करा, खा. चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं विसरू नका. चिकनची भाजी, सूप.